पहिल्या पिढीचं स्वप्न तिसरी पिढी करते आहे आणि चौथी पिढी पण तयार आहे त्या स्वप्नाला ताकद देण्याकरता. त्यामुळे मला विश्वास आहे की निश्चितपणे एक मोठं परिवर्तन हे ज्या प्रकारे त्या काळात घडलं तसंच ऐतिहासिक परिवर्तन या कालावधीमध्ये देखील आमच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही निश्चितपणे करू. आज या निमित्ताने खरं म्हणजे सहकाराच्या संदर्भात मला उल्लेख केला पाहिजे की माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी पहिल्यांदा सहकाराचं महत्त्व समजून घेतलं. या देशामध्ये इतके प्रधानमंत्री झाले, इतकी सरकारं आली, पण सहकार विभाग महत्त्वाचा आहे, हा परिवर्तन करू शकतो असं कधी कोणाला वाटलं नाही. त्यामुळे कृषी विभागासोबत साईडला पडलेला एक डेस्क एवढंच त्या सहकार विभागाकडे पाहिलं जायचं. पण मोदीजींनी हा निर्णय केला की नाही, या देशात सहकार रुजवायचा आहे आणि म्हणून पहिल्यांदा देशाच्या पातळीवर स्वतंत्र सहकार मंत्रालय हे मोदीजींनी तयार केलं. आणि मग प्रश्न होता की या मंत्रालयाचा कारभार कोणाला द्यायचा, तर सहजतेनं नाव कोणाचं पुढे आलं असेल. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.